डोंबिवलीतील टंडन रोड परिसरातील क्रांतीनगर झोपडपट्टीत केडीएमसी कडून तोडू कारवाई करण्यासाठी पथक दाखल होताच स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला। रस्त्यालगत असलेल्या 14 घरांवर कारवाई करण्यात येणार होती। घटनेची माहिती मिळताच शिवसेना आमदार राजेश मोरे घटनास्थळी पोहोचले आणि नागरिकांच्या बाजूने भूमिका घेतली। जोपर्यंत या 14 कुटुंबांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कारवाई होऊ देणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला। स्थानिक नागरिकांनीही स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की आमचा कारवाईला विरोध नाही, पण आधी पर्यायी निवासाची व्यवस्था करा, त्यानंतरच तोडू कारवाई करा। या प्रकरणात आमदार मोरे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याशी थेट संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। त्यानंतर सध्या ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे। दरम्यान पुनर्वसनाचा प्रश्न सुटेपर्यंत कारवाई होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिक आणि आमदारांनी कायम ठेवली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून आज डोंबिवली पूर्व येथे टंडन रोडवरील असलेले क्रांतीनगर झोपडपट्टी, या झोपडपट्टीत रोडवर राहणारे 14 कुटुंब, या 14 कुटुंबाची घरं तोडण्यासाठी आज महापालिकेचा संपूर्ण अधिकारी वर्ग तिथे आले होते। आणि मग आल्यानंतर तिथे नागरिकांचा विरोध, मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या नागरिकांना पाठिंबा, आमची एक रास्त मागणी आहे आयुक्तांकडे की आम्ही घरं तोडायला आजही तयार आहोत, आताही तयार आहोत, पण त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। आणि पुनर्वसन झाल्यानंतर तुम्ही कधीही कारवाई करा, त्याच्यात आम्हाला कुठेही खो घालायचा प्रयत्न येणार नाही, प्रयत्न राहणार नाही। माझी अशी आयुक्तांशी चर्चा केली, त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली की आम्हाला तुम्ही आमचे पेपर तपासा, आम्हाला पात्र करा, पात्र केल्यानंतर आम्हाला घरं राहण्यासाठी द्या। तसे पात्र करून आम्हाला पत्र देऊन चालणार नाही, पण ते पात्र झाल्यानंतर आम्हाला घरं दिली पाहिजे। आणि घरं दिल्यानंतर आम्ही त्याच दिवशी तातडीने ती आम्ही घरं स्वतः आमच्या हातून तोडून देऊ असं आम्ही आयुक्तांना सांगितलं। त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आम्हाला तात्पुरता दिलासा देण्याचं काम सन्माननीय कल्याण डोंबिवलीचे आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे। आम्हाला सकारात्मक सांगण्यात आलं की तुमचं पुनर्वसन केल्याशिवाय ते हात लावला जाणार नाही। आणि मग आम्ही आयुक्तनी आजच्या स्थगिती तोडण्यासाठी दिलेली आहे, त्यामुळे मी अभिनंदन करतो आयुक्त साहेबांचं।